गाइज वेलकम और वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. येशूची पण आता गुड मॉर्निंग झाली आणि मी रेडी झाली आहे. मी चालली आहे थोडं पप्पांसोबत बाहेर. जे मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की मी काहीतरी थोडंसं पर्सनल काम आहे, त्याच्यासाठी मी आणि पप्पा बाहेर जाणार आहे. आणि असं नाही की हे लगेच असं अचानक आम्ही चाललो आहे. हे आम्ही लोक खूप दिवसापासून शोधतो आहे, बघतो आहे, विचार करतो आहे आणि मग आता आज जायचं ठरवलं. कारण आज पप्पाला थोडंसं काम पण नाही आहे, पप्पा फ्री पण आहे आणि मला तर आज तसं पण काय कोलॅबचं शूट नाही आहे पण मोनू सोबत येतं, ते मला मोनू आल्यावरच होणार आहे. आणि आज मी हा पिंक टॉप घातला आहे आणि पूर्ण पिंक मेकअप केला आहे, तर खूप अशी चांगली वाटते ना, क्यूट टाईप वाटते आहे थोडीशी. स्वतःलाच असं चांगलं बोलायला लागेल, कारण कोण दुसरं तर आहेच नाही बोलायला. खुद को ही खुद से ही खुद की तारीफ करो असं झालं आहे आता. आणि मी ह्याच्यातच खुश आहे खूप जास्त. सो बाय गाईस, अभी आपण जा रहा आहे आणि मी रेडी आहे फुल. आणि हे मी मोनूचं घातलं आहे, खूप मस्त आहे, हे खूप मस्त आहे. मोनूनी हे बँड्रावरनं घेतलं आणि मोनूचे ऑलमोस्ट सर्व टॉप बँड्रामधनंच असतात. सो तुम्हाला पण घ्यायचं असं वाटलं कधी तर तुम्ही लोक असं लिंक वगैरे मला विचारता, तर लिंक नसते, तर मी लिंक नाही देऊ शकत तुमच्या लोकांना. माझं ब्रश इथे काय करते ओके, मी ब्रश केला आणि इथे ठेवला. आता मम्मीने जेवण बनवलं, मी जेवली तर नव्हती पण जेवून जाऊ काय, जेवून जाते. म्हणजे मी अशीच निघत होती, अशीच निघत होती मी. म्हणजे मला थोडंसं पण काय पडली नाही स्वतःच्या हेल्थची. मस्त वेणी बांधून झोपलेली, तर मी रात्री मस्त वेणी बांधून झोपलेली, तर माझी असे थोडे सॉफ्ट कर्ल्स झालेत, छान वाटत आहेत ते. सो आता मी जेवते आणि निघते, बाय. आणि हा ग्ल्यू जो मी ऑनलाईन पण भेटतो, हा मी बाहेरून घेतला आहे. तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर नेल ग्ल्यू असं करून सर्च करा. आणि हे प्रेस ऑन आहेत जे मी घेतलेले त्या दिवशी झुडिओमधनं, आणि खूप मस्त आहेत. असं वाटतंय मी नेल्स करून आले. जिकडे मग 2000 टाकते तिकडे 500च्या आतमध्ये काम होतं आहे तुमचं. सो तो ब्ल्यू कलरची बॉटल येईल, नेल ग्ल्यू टाकला तुम्ही तर ब्ल्यू कलरची एक बॉटल येईल, ती ऑर्डर करा. नका हलत पण नाही जागेवरनं, मी काय पण केलं तरी नाही हलत. जे लोक मला विचारतात की तुम्ही लोक चपाती नाही खात का, तर मी तुम्हाला आज दाखवते की आम्ही चपाती पण खातो. कारण असं आहे ना की मला भात खूप जास्त आवडतं, तर चपाती असेल तरी मी भात नाही खात. पण आता भात नाही आहे म्हणून मी चपाती घेतली खायला. आणि असं तुम्ही लोक प्लीज काय पण नका विचारू वेड्यासारखं. असं कसं असू शकतं की कोण चपाती नाही खात आहे. हाऊ बाय. देख रहे हो दोस्तों, अचानक येऊन अशी पडली येऊन आहे ना. काय पाहिजे तुला, डायरेक्ट 1 वाजता घरी येते मी. आता मी गेली कशी होती आणि आली कशी आहे बघा जरा मला. पण हे खूप मस्त वाटत होतं आणि मी हे घातलं आणि त्याच्यानंतर मी कमेंट बघितला, तर कोणीतरी बोललेलं मोनूला तर तुझा ब्ल्यूवाला दे आणि हा मोनूचा पिंकवाला तू घे. किती छान आहे ना. आणि त्याच्यावर ब्लॅक जीन्स पण चांगली वाटते. कशी वाटते मी आणलं माझं नाही मी गेलीच नाही तिकडे. कशी वाटते असं. पण तुम्ही दोघे एक्सेप्ट काय आले. अरे ही ना अशीच वडारकी नाच असते. लगेच थोडे लिपस्टिक आणले. हो गाइस, सरप्राइज देख रहे हो दोस्तों. आज एक आणणार होती, तू उद्या आणते. ओ एन न्यूड कुठून आणते रे, ही कोणती ब्रँड. म्हणजे तरी नल्ला ब्रँड म्हणजे. हो नल्ला ब्रँड. एवढी मस्त मॉइश्चराइज वाली लिपस्टिक आहे. हा लिपस्टिक चांगली आहे. दिली तिला. उद्या आणते जी तुला आवडतात ना तसं तो शेड. मग आजच का नाही आणला. उद्या आणते ना मला तुला नाही. लगेचच लावूनच बघते ना, कारण बॅग ठेवते, बॅग वजने काय ग.
मी तुम्हाला खूप लोक विचारत होते, मी कलर दाखवला की मी कलर कोणता केलाय, पण लोकांना ते उलटं दिसतंय ना. तर तुम्ही लोक काय करा, त्या प्रोडक्टचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्याला एडिटमध्ये जाऊन मिरर इमेज करून बघा, म्हणजे तुम्हाला तो नाव प्रॉपर सरळ दिसेल. कोणता आपण ब्लीच कोणता यूज केला? लॉरियलचा 9 ब्लॉन्डर तिकडे असेल, मी नंतर दाखवते तुम्हाला परत एकदा. वाव वाव, अजून एक शेड आहे तो असा, तू लावते ना असा, ह्याच्या बघ, ह्याचं हे डार्क शेड आहे बघा, राऊंड तो शेड आहे. मी अशी रेड लिपस्टिक किती महिन्यानंतर. हा थोडीशी रेड आहे. हट. एक पिंक दिली ना तिला, 2 दिले तिला त्या दिवशी, दिली ना पिंक. मोनू घेऊन गेली. नाही घेऊन गेली मी तिला विचारलं. माझ्या बॅग मध्ये आहे भाई, जी ती बॅग घेऊन गेली आहे. कपडे घेऊन गेली आहे. मी किती वर्षानंतर ही अशी कलरची लिपस्टिक. मोनूकडे तो टी-शर्ट आहे मी जो काल घातलेला. कसं काय? तिने मागितला मला. तू का दिला? कोणाला विचारून दिला तू? तिला विचारलं. माझा काल जो मी हिला सवाना मधला नवीन घालायला दिला तो. अरे मला त्याचा व्हिडिओ पण तू मला विचारलं द्यायच्या पहिला. ती बोलली, मी तुला इज्जत मध्ये दिलेला ना घालायला. तू तिला का दिला? ती घेऊन गेली ना. वरून तू कधी आणून देईल? उद्याच्या उद्या मला पाहिजे, मला उद्या घालायचा होता तो. तू काय? मी आजच घेणार होती तो तुझ्याकडनं, पण तू घालूनच झोपलेलीस. तू का मला का नाही विचारलं तू द्यायच्या पहिला? तू अशा दुसऱ्या. आता बघ मी तुझ्या कपड्यांचं काय करते ते. मी जे नाही तू बघ आता, तू बघ. ती नव्हती, तू मला विचारलं तिला द्यायच्या पहिला. पण माझे कपडे आहे ना. अरे पण माझे कपडे आहे, मला विचार. नवीन आहे अजून, मी घालून पण बघितलं नव्हतं आणि तिला घालायला दिला. तिला विचारायला घेऊन जा असं बोल. म्हणून या घरात आलं ना की डोकंच खराब होऊन जातं पुन्हा. तसे कपडे घालते, तिला आवडतात तसे कपडे. अरे पण माझे कशाला घेऊन जाते भाई? इथे घाल आणि इथे आपली पसारा बघताय तुम्ही माझ्या. आणि आता सकाळ झाली आहे, मी सकाळी परत माझा व्लॉग चालू केला आहे आणि मी मेकअप करत होती. तर मी विचार केला मी मेकअप करता करता तुमच्याशी थोडंसं बोलू आणि तुम्हाला काहीतरी सांगू की आता लवकरच काहीतरी मस्त सरप्राईज आहे. तर तुम्ही ते गेस करा काय असणार आहे, ठीक आहे? तर आता मी परत त्याच कामासाठी जरा चालली आहे. तुम्ही मला जरा असं कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय वाटतं हे काय असेल. आणि हे खूप दिवसापासून चालू आहे माझ्या डोक्यात आणि सर्व. तर आत्ता जाऊन मी हे कॅमेऱ्याच्या समोर का आणते, कारण ते फिक्स होत आहे थोडंसं. ठीक आहे, ठीक आहे. आणि हा मेबलिनचा आहे. ब्लिंकिटवर भेटेन, कुठे पण भेटेन. मला ह्या मस्कऱ्याशिवाय कोणता दुसरा मस्करा नाही आवडत, कारण जो व्हॉल्यूम हा देतो ना भाई. आणि हे फक्त 1 ॲप्लिकेशन आहे माझं. थोडं अजून 1-2 गोष्टी आहेत जी मला फिक्स करायची आहेत जाऊन. आणि आज मी रोशनीला घेऊन चालली आहे तिकडे. आणि काल पप्पा आणि काका होते माझ्यासोबत. मला व्लॉग मी चालू केला असता, पण मी व्लॉग नाही चालू केला कारण मला तुम्हाला ते आत्ता नाही सांगायचं आहे कोणालाच. मग ते सर्वांना समजेन ज्यांना नाही समजलं पाहिजे, म्हणून मी कोणालाच नाही काय सांगत आहे. म्हणून मी तुम्हाला पण नाही सांगत. नाही तर तुमच्याकडनं तर मी मस्त मस्त ओपिनियन घेतले असते या सर्वाचे. पण ठीक आहे, तुम्हाला पण लवकरच समजेन काय आहे ते. आणि आता रोशनी तिकडून निघाली आहे आणि मी अजून भाई माझं पण सर्व झालं आहे. मी पण निघते आता पटकन. मला तर तसं पण काय करायचं नाही आहे, फक्त एक. आणि माझा मागे पसारा तुम्ही बघू शकता. मला नाही माहिती मी हा टॉप घालू की दुसरा काय घालू, पण ठीक आहे. सो आता मी निघते आहे. मी निघाली की मी लगेच ब्लॉग चालू करते. ओके बाय. हे विकास दादा जे फॉरेनला राहतात. बघू आता. हे बघ इथे एकच आहे, एवढं जास्त झालंय. एकच. रोशनी पण मस्त आली आहे जबरदस्ती. यायचं नव्हतं तिला पण आले. आता गर्दी पण भेटणार आहे आम्हाला परत विरारला जायला.
उचलले डायरेक्ट फॅन्सी. इथे आईकडे आणि तुम्हाला एक सरप्राईज दाखवते. इथे काय पडलंय, मला काहीतरी पडलेलं भेटलं इकडे. हड्डी लागतात. हा आता आईने मस्त माझ्यासाठी पापलेट बनवले आहेत. आईला मी बोललेली कालच की मी येणार आहे तर माझ्यासाठी पापलेट बनव. आईला पण सांगायला आली आहे की कुछ तो लिया है कुछ तो लेने वाली हूँ. काहीतरी प्लॅन मस्त चालू आहे. अजून मी ह्या लोकांना सांगितलं नाही काय, अजून काय मी असं सोशल मीडियावर टाकलं नाही जे काय. तू आता जेवायला काय घेशील? हा घेईन मच्छी. हा आता कारण आजोबाचं पालक पनीर बनवायचं. ओ हो. आता आई माझ्यासाठी थांबली. आता वाजलेत किती, 6 वाजून गेलेत आणि आई अजून थांबली आहे माझ्यासाठी जेवायला. जेवायचं ना तिने, पण नाही जेवायचं ना आई. अरे माझी आदिती आहे, माझी मोनू आहे, माझी यशू आहे, माझी राणी आहे. अरे बापरे, राणी म्हणजे मम्मी. चल आई बसूया जेवायला. ती पण तर माझीच आहे ना. तुझीच आहे. ती लोकांची आहे ती. फायनली माझं काम झालंय. मंडे पर्यंत तुम्हाला पण समजेल सर्व गोष्ट जी मी आता इथे हे सर्व जे केलंय. आणि भाई आणि हे कन्फर्म झालं. आता कन्फर्म झाली गोष्ट झाली. मला अजूनपर्यंत बिलीव्ह नाही होते की माझ्यासोबत हे सर्व होत आहे. आणि अजून खूप लोक आहेत पण माझ्या लाईफमध्ये रोशनी आहे म्हणून खरंच मी खूप काही गोष्टी करते. मी तर करतेच आहे पण तिच्यामुळे पण खूप काही गोष्टी मला भेटत आहेत जी मला पाहिजे. खरं अशी मला नाही वाटलेलं मी हे अशी मैत्रीण कधी मला भेटेल. तर आता मी बँड्रा स्टेशनला पोहोचली आहे. मी आता घरी जाते. मी आता जस्ट पप्पाला पण फोन लावला आणि माझं सगळं सॉर्ट झालं एकदम. तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे मंडेला. मी एवढी काम करून थकून आले. तुम्हाला जेवायला देते. बनते ना कोळंबी स्पेशल. मला जेवायला हा. दे. तेवढंच कामाची तू. आतमध्ये जायचं, रूम बंद करायचं आणि बसायचं गप्प. विचारणार नाही काय घेते. तुला तर माहिती आहे. पैसे मला वाटलं आता बोलली ही. सांग. झालं. कोणी दिले? माझे. हा सर्व. फक्त आई. हळू बोल ना. हा एवढे फक्त आईने, कारण तेवढे कमी पडत होते मला. ह्या लोकांनी कोळंबी आणि मला बोलते डाळ भात का. बघितलं, ही अशी माझी मम्मी. हिला मी देणारच नाही. ते हो ते देणारच नाही हिला. ते देणार नाही. डाळ भात खा गप. मग कशी बोलते रे. खरं डाळ भात खाऊ मी. खरं लास्ट टाइम विचारते. मग मी नाही जेवणार तुझं कोळंबी नाही. हात नाही लावणार कोळंबीला. खाते बरी, हात नाही लावणार. आता बोल, सिरियसली बोल, एकदम सिरियसली. हा खा बघू खाते. मग मला माहिती आहे तू खाणारच नाही डाळ भात. मी कशाला डाळ भात खाऊ. कोळंबी येतात तुम्ही खावा. भाजी पण आहे, खा. तू खा. इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी थँक्स गाईज. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. उद्याच्या व्लॉग मध्ये भेटूया. उद्या मला सलॉन मध्ये जायचं. हे तर मी सांगितलंच नाही. उद्या मला एक मेकअपची क्लायंट आहे आणि त्या सेरिनाज मध्ये कसं आहे, जी मॅम आहे ओनर, तिला माझा मेकअप खूप आवडतो. तर ते मला मेकअपसाठी बोलवतात. त्यांना बाकी कोणाला नाही बोलवायचं असेल किंवा भेटत नसेल, मला नाही माहिती ते सर्व, पण त्यांना माझा मेकअप आवडतो तर ते मला जास्त प्रिफर करतात. तर उद्या मी जाणार आहे तिकडे. मला सकाळी पोचायचं आहे 9:30. मी घरातनं निघणार आहे 8 वाजता डॉट, कारण मॅम थोडीशी आहे टाईमला घेऊन एकदम म्हणून. सो बाय गाईज. आणि लवकरच मंडेला तुम्हाला समजणार आहे. सो तुमची गेसेस बरोबर आहेत की नाही आहेत ते तर मी तुम्हाला मंडेलाच दाखवणार आहे, सांगणार आहे. बाय. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. बाय. आणि नक्की करा. तुम्ही लोक करत नाही, सबस्क्राईब नाही करत आहे. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? हे काय दोघी काय असे आल्यात की यायचं होतं ना. जसं काय दरबारात प्रकट कसे होतात तसे झाले. हे भगवान. अय्या मला दिलीच डाळ शेवटी मम्मीनी. मग तिला पण दिली आहे ना.
तुला लागतं ना. हा मला तर लागतं. मम्मी डाय एवढूशी का दिली आहे मला? ऐशू खूप छान दिसते स्किन, खूप छान दिसते. काढा, खूप छान दिसते स्किन. काय? डाळ दे ना. डॅ डॅ. चला बंद करा, एसी लावली मी. बंद कर, slow. चार्जिंगच नाही तर आता slow कर. कोणत्या पण चार्जरला नको लावत गार जा. झालंय, बंद कर, कूलिंग झालीये. काय नाही झाली कूलिंग, गपचूप बस. हिला ते ना कधी पण एसी लावल्यावर 2 मिनिटात थंडी लागते हिला. हा मम्मी पहिल्यापासून लहानपणापासून असंच यायचं. खरं इथं पाहिजे. अरे आमच्या लहानपणापासून यार, तुझ्या लहानपणापासून कसं आम्हाला माहिती असेल. मम्मी तर काय पण बोलते बाबा. क्या बोलने का इसको क्या पता भाई. गाईज या कोळंबी खायला. कोळंबी खायला या. चला बाय, आता आम्ही जेवतोय. बाय गाईज. रस्सा घेतला तेवढा